मुंबईच्या मिठी नदीचा गाळ टाकला जातोय. दिव्यात शिवसेना ठाकरे पक्षाच्या आरोपामुळे खळबळ. रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगीविना दिव्यात खुलेआम टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात निर्माण झाला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात येत असलेला सांडपाण्याचा गाळ ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील पडेले गाव येथील तावशी येथे खाडीच्या बाजूला टाकण्यात येत आहे. रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी विना दिव्यात खुलेआम टाकला जात असल्याचे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केल्याने खळबळ उडाली आहे. हा गाळ हटवून परिसर निर्जंतुक करण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढून त्याची सफाई करण्यात येत आहे. या नदीतून काढण्यात येत असलेला गाळ हा दिव्यात टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केला आहे. मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला, रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रियाविना दिवा परिसरात खुलेआम टाकण्यात येत आहे. ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात उग्रवास, डासांचा प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे पसरणारे दुर्गंधी आणि पाणवठ्याचे दूषितीकरण सुरू झाले आहे, असा आरोप मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय हरित लवाद आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तरीही संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासन आणि पर्यावरण विभाग या सर्वांकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे. गाळाची संरक्षित विल्हेवाट लावण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन राहत्या परिसरात तो टाकणे हे केवळ असंवेदनशील नव्हे तर अशा कृतीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी इतके गंभीर आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. या गाळात सांडपाण्याचे रासायनिक घटक, धातू, सेंद्रिय घनकचरा, प्लास्टिक व औद्योगिक मलमूत्राचे मिश्रण असल्याचे विविध अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. अशा घातक गाळामुळे नागरिकांना त्वचेच्या विकारांपासून ते श्वसनाच्या समस्यांपर्यंत त्रास होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य खात्याकडून कोणतीही चौकशी अद्याप झालेली नाही, असा दावा मुंडे यांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, ठाणे महापालिकेची गप्प भूमिका आणि महापालिकेतील ठेकेदारांच्या मनमानी यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संताप आहेत. लवकरात लवकर हा गाळ हटवून मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला, रासायनिक व जैविक दृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रिया न करता दिवा परिसरात खुलेआम डंप करण्यात येत आहे. ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे. यामुळे परिसरात उग्र वास, डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी पसरलेली आहे. या संदर्भात आम्ही आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, तसेच हरित लवादा पुणे व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली यांनाही या संदर्भात आम्ही मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे. संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन व पर्यावरण विभाग यांच्याकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे. या संदर्भात तातडीने ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करत आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल
तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशोत्सव निमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या। खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार। गणेशोत्सव कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली होती। त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे। खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे। अतिरिक्त खिडक्या वाढल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहे। गणेशोत्सव हा कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय। नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे, मुंबई आणि उपनगरात स्थायिक झाले आहेत। कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच। गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात। मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात। ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसातच हा प्रश्न मार्गी लागला आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे 2025 रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला। या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून 2025 रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे। 20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत। सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत। 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे। आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे। बांधकामाचा सुकार आणि पाण्याची पळवापळवी। आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती। ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामासाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे। पाणी पुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। तर वाढत्या बेकायदा बांधकामाचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजप पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या। काही समस्या तत्काळ फोनवरून सोडवण्यात आल्या तर उर्वरित समस्या पाठपुरावा करून सोडवण्यात येतील असे श्री केळकर यांनी सांगितले। पत्रकारांशी बोलताना श्री केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली। 30-35 बेकायदा बांधकामाची यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदारांचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे। न्यायालयाने कान उघडणी केल्यावरच कारवाई केली जाते। या इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावे। येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले।
शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणलेल्या नाहीत. अशा वेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याचे अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले असून याबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नाही, निश्चितपणे नागरिकांचे जागच्या जागी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो शेवटपर्यंत त्याचा प्रश्न सुटण्याकरता देखील पुढे देखील आपण पाठपुरावा करतो. त्यामुळे शेवटी असं आहे की जो अडला नडला आहे त्याला न्याय देणं आणि त्याला जर मिळत नसेल तर त्याच्याकरता भांडणं हे चिकाटीने करण्याचं काम आहे. आणि अनेक लोकांचे त्यामुळे या ठिकाणी प्रश्न पण मार्गी लागलेले आहेत. त्याच्यामुळे लोक अगदी रेशनिंग कार्डापासून ते ॲडमिशनपर्यंत, पाण्याच्या प्रॉब्लेमपासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत सामान्य माणसाचे जे दैनंदिन त्यांना मोठे वाटणारे प्रॉब्लेम आहेत ते समूह आणि व्यक्ती येतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आपण या माध्यमातून करतो. त्यामुळे लोक ठाण्याच्या बाहेरचे पण येतात. आता माझ्याकडे अंबरनाथची मंडळी आली होती, बोरिवलीची मंडळी येतात, विक्रोळी भांडूपपासूनची सुद्धा काही कार्यकर्ते येतात. पण शेवटी असं आहे की ज्याचं अडलेलं आहे तो कुठेही येतो. आणि मी देखील त्यांना हा प्रश्न विचारत नाही की बाबा तुम्ही इथले नाही आहेत कशाला आले. जो म्हणून येईल त्याला आपण न्याय देण्याचं काम करायचं ही भूमिका ठेवून आम्ही हा जनसंवाद कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि काय झालेलं आहे की मुळातच पाणी कमी असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी ॲडजस्टमेंट केली जाते की कधी इकडे पाणी दिलं जातं, कधी तिकडे पाणी दिलं जात नाही. पाण्याचा साठा जो करायला पाहिजे तो केलेला नाही आहे. आवश्यक त्या ठिकाणी बोर मारलेला नाही आहे. त्यामुळे देखील हे प्रश्न जे आहेत ते आवासून निर्माण झालेले आहेत. इमारतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी पाणी पळवलंही जातं, त्या ठिकाणी पाणी वापरलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्याला पाण्याची गरज आहे त्याच्यापर्यंत ते पाणी पोहोचत आणि टँकरने पण पाणी पोहोचत. त्यामुळे याचं नियोजन महापालिकेने केलं पाहिजे. सोमवारी मी पाणी पुरवठा खात्याची सर्व प्रमुख लोकांची देखील मी मीटिंग आयोजित केली आहे येत्या सोमवारी. प्रश्न आहे बरेच दिवसापासून हा वारसा करतो प्रश्न आहे तो रखडलेला आहे. त्या संदर्भात देखील लोकांनी भेटले. नाही, वारसा हक्काकरता महाराष्ट्रामध्ये आपण खूप 3 वर्षापासून मी लढत होतो विधिमंडळामध्ये शासनाने लाडपागे समितीचा अहवाल जो आहे त्याच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट व्हावं म्हणून सांगितलं. मग त्याच्यानंतर ते कोर्टात गेलं, तिथेही आम्ही फॉलोअप करत होतो. आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 50,000च्या वर सफाई कामगार जे आहेत त्यांना वारसा हक्क जो आहे तो मिळाला. पण आता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ते काही वेळेला कागदपत्र नाही म्हणून पण काही वेळेला मुद्दाम दिरंगाई करत आहे की त्यांच्याकडनं काही मिळतंय का. अशी देखील काही ठिकाणी उदाहरणं आहेत की बाबा आता याला मिळालेलं आहे पण आता याची ऑर्डर काढायला सुद्धा या ठिकाणी यांचा हात आखडता आहे. आणि त्यामुळे ती लोक देखील येत आहेत आणि त्यांना वारसा हक्काची ऑर्डर मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. आज अंबरनाथची लोकं आली होती, 96 लोकांना अजून त्यांनी पत्र दिलेलं नाही. 1 वर्षभर ते लोक खेट्या घालतात. सफाई कामगार आहेत, कष्टकरी माणसं आहेत, यांना तुम्ही दरवाज्यात उभे का ठेवता का. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ऑन दी स्पॉट आजच त्यांनी कबूल केलं की आम्ही सोमवारी या सगळ्या लोकांना ऑर्डर देऊ. आणि आता 47 लोकांना ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्या 47 लोकांना वारसा हक्काची ऑर्डर जी आहे ती त्यांना निश्चितपणे मिळणार आहे. सर, मुंबईमध्ये मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकरणावर अनेक ठिकाणी ईडीचे छापे पडले, कसं बघतात? नाही, मिठी नदीचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षापासून गाजत होता आणि त्या ठिकाणी फार मोठा हात की सफाई झालेली आहे हे देखील वेळोवेळी येत होतं. आणि त्याच्यामुळे आणि हे पण दुर्दैव आहे, संतापजनक पण आहे की आता गाळ काढायला देखील इतक्या उलट्यासुलटे हात की सफाई व्हायला लागली आणि ईडीच्या माध्यमातून आणि निर्णया माध्यमातून जर कारवाई व्हायला लागली
तर मग हे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी करतात काय का यांचं संगत आहे, यांना कुठली काही राजकीय ताकद मदत करते का? हे सगळंच बाहेर आलं पाहिजे की हे दैनंदिन लोकांचा पाणी साचतं, पूर येतो, लोकांचे दैनंदिन जीवनमान त्या ठिकाणी अडचणीत येतं. आणि अशा याच्यामध्ये देखील तुम्ही भ्रष्टाचार करता. जसं आता ठाण्याला देखील काही ठिकाणी त्या सफाईच्या याच्यामध्ये नाले सफाईमध्ये जसं हातकी सफाई होत होती, पण आता आम्ही डोळ्यात तेल घालून चौकीदार बसलेलो आहोत, आम्ही सोडणार नाही आम्ही कोणाला. आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारची त्या ठिकाणी नियोजन ठेवलेलं आहे. CCTV फुटेज देखील त्या ठिकाणी आता की खरंच कशा पद्धतीने काम केलं जातं. पण अजून एक काम राहिलेलं आहे की नालेसफाई दोनदा जी व्हायला पाहिजे ती का केली जात नाही, कारण पैसे जे आहेत ते पूर्ण घेतले जातात, पण नालेसफाई फक्त एकदाच होते. आणि त्यामुळे देखील त्याच्यावर देखील आता आमचा कटाक्ष आहे आणि दोनदा होण्याकरता देखील आम्ही यांच्या डोक्यावर बसणार आहोत. लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी. स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवणाऱ्या लक्ष्मण हाके ही व्यक्ती सातत्याने काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर अपमानास्पद खोट्या बदनामीकारक टिप्पणी करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. याबद्दल राष्ट्रवादीचे सरचिटणीस तसेच मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
अशा माणसाकडनं हेच अपेक्षित आहे. राज्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही, तेच अशा प्रकारचे आरोप करतात असं स्पष्ट नाशिक इथे आपल्या वक्तव्यामध्ये बोलले. माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यासाठी 12 वेळा आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केला आहे आणि करोनाच्या काळामध्ये देखील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्तुती केली की ज्या आर्थिक शिस्तीने करोना काळामध्ये देखील राज्यकारभार चालवला गेला वित्त व अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडून, याचं कौतुक त्यांनी केलं. आणि म्हणून सडलेला मेंदू, बुरसटलेली विचारसरणी आणि दिवसांना चालताना देखील तोल जाणारे लक्ष्मण हाके यांच्या विरुद्ध मी स्वतः आज नौपाडा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करतोय की माननीय अजितदादा पवार साहेबांच्या विरुद्ध खालच्या पातळीची सातत्याने टीका आणि महाराष्ट्रामध्ये 2 जातींमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हे लक्ष्मण हाके सातत्याने करतायत. तशा प्रकारचं पत्र देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा यांना मी देतोय आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई ही लक्ष्मण हाकेंवर झाली पाहिजे. सातत्याने ची गरळ ओकण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत. माझे तर त्यांना खुलं चॅलेंज आहे की अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला अजितदादांची वेळ मी घेऊन देतो. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध घटकांना जे जे नियोजन माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलं आहे ही समजण्याची देखील अक्कल लागते. आणि म्हणून आपण कायम जी आता टीका करत आलाय ती बंद करा, नाहीतर अन्यथा वेगळ्या मार्गाने देखील आपल्याला समजवता जाईल. निधी वाटपात कुठेतरी दुय्यमपणाची वागणूक देखील केली जाते. ज्या घटक आहेत ओबीसी असेल, भटके, विमुक्त, दलित, आदिवासी या संदर्भात त्यांनी असं वाटतं ज्यांना अर्थसंकल्प वाचता येत नाही, समजत नाही, ते अशाच प्रकारचे वक्तव्य करणार. म्हणून मी सांगितलं ना, त्यांनी कधी यावं. त्यांना अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, जे जे पैसे विकास निधीसाठी दिलेले आहेत, समाजांसाठी दिलेले आहेत, ते समजून घ्यायला तर बौद्धिक अक्कल तर पाहिजे. गुन्हेगार म्हणा, दरोडेखोरांची टोळी, बिझनेसमॅन असे शब्द वापरले, खास करून त्या संदर्भातलं मी काय म्हणालो, ज्यांचा मेंदू सडलेला आहे, ज्यांची विचारसरणी बुरसटलेली आहे, ज्यांना दिवसा चालताना तोल सांभाळता येत नाही, त्यांच्या ड्रायव्हरनी काय वक्तव्य केलं आपण बघितलंच ना. त्यामुळे मला त्या पातळीवर जायचं नाही. आमच्यावर ते संस्कार नाहीत. आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालणारी माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांचं अख्ख्या महाराष्ट्राला जर कोणी ती विचारधारा दिली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांच्या पातळीवर काय आम्ही उतरू शकत नाही.